तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कळाली आहे का? आपण जे मुंबईमध्ये राहतो त्यांनी लाईफमध्ये एकदा तरी लोकलने ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. आता हीच लोकल डोअर बंद करून धावणार आहे. म्हणजे आधी जी लोकल असायची तिचे डोअर ओपन असायचे. पण आता लवकरच ही अशी एक लोकल येणार आहे जिचे डोअर ऑटोमॅटिकली बंद होतील. याआधी ही सिस्टीम एसी लोकलमध्ये असायची. आता तीच सिस्टीम ह्या विदाऊट एसीवाल्या डोअर बंद असणाऱ्या ट्रेनमध्ये वापरली जाणार आहे. म्हणजे डोअर पहिले बंद होतील आणि मग ट्रेन सुटणार आहे. अशी सिस्टीम इथे वापरली गेलेली आहे. आधी डोअर ओपन असायचे, त्यामुळे डोअरला लोक जेव्हा लटकायचे त्याच्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होत होते. पण आता हे जर डोअर ऑटोमॅटिकली बंद होत असतील तर ते ॲक्सिडेंट कमी होतील. पण डोअर जर बंद असतील तर आतमध्ये सफोकेशन होईल ना, घुसमटल्यासारखं वाटेल. तर तसं नाहीये. तसं नको व्हायला म्हणून फोर्स्ड व्हेंटिलेशन सिस्टम तिथे यूज केली जाणार आहे. म्हणजेच हवा खेळती राहण्यासाठी बाहेरची हवा आतमध्ये येईल आणि आतली हवा बाहेर जाईल असं ते सिस्टम बसवलं जाणार आहे. प्लस विंडोज ज्या आहेत ना, त्या पण मोठ्या केल्या जाणार आहेत. म्हणजे आत्ताची जी लोकल आपण बघतो त्याच्यामध्ये जे विंडोज आहेत ते खूप लहान असतात. पण ह्या जी नवीन ट्रेन आहे ना, ह्याच्यामध्ये विंडोचा आकार खूप मोठा असणार. म्हणजे जशी तुम्ही एसी ट्रेन बघितली असेल. एसी ट्रेनची विंडो किती मोठी असते? फक्त ती विंडो पूर्णपणे बंद असते. ही विंडो पण तेवढीच मोठी असणार आहे. फक्त ही विंडो ओपन असेल, याच्या बाहेर जाळ्या लावल्या असतील. आणि पावसाळ्याच्या दरम्यान जेव्हा विंडो आपल्याला बंद करायची असेल, तेव्हा त्याच्यावरती फायबरचे फ्लॅप्स असतील. जसे आता रेग्युलर असतात ना, तसे असतील. त्याच्याने विंडो बंद केली जाऊ शकते आणि उघडली पण जाऊ शकते. म्हणजेच ओव्हरऑल ही नवीन लोकल मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच येणार आहे. लोकल म्हटलं तर मुंबईकरांच्या जीवनातला एक अविभाज्य घटकच झालेला. आणि आता ही जी मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून जी नवीन लोकल आणण्यात येणार आहे, त्याचा एक्सपिरियन्स कसा असेल ते तुम्ही प्रवास करूनच सांगा. बाकी ह्याच्याबद्दल ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.